आपण आज गप्पा मारतोय मकर संक्रांतीच्या दिवशी किशोरी शहाणे यांच्याबरोबर आणि आपल्याला अंकुश कटारे प्रश्न विचारत आहेत जळगावहून. अंकुश तुमचा प्रश्न विचारा. किशोरीजींना सर्वप्रथम माझ्या संक्रांतीच्या शुभेच्छा. अंकुश तुमचा प्रश्न सलग पूर्ण करा, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. आपल्याला जी मराठी चित्रपट येण्यासाठी प्रेरणा कोणापासून मिळाली? मला वाटते ईश्वराचीच ती इच्छा होती की मी मराठी फिल्म इंडस्ट्रीत यावं. कारण पहिल्यापासून जसं एक मराठी मध्यमवर्गीय मुलीचं अँबिशन्स असतात की आपण एज्युकेशनमध्ये शिक्षणामध्येच आपण पुढे जायचं आहे, त्याप्रमाणे मी शिक्षण करत करत कधी ह्या क्षेत्रात आले हे मलाही नाही कळलं. आणि सुरुवात माझी दुर्गा झाली गौरी, महाराष्ट्राची लोकधारा ह्या मंचांवरनं झाली. आणि त्यानंतर मला आपोआपच ह्याचे ऑफर्स यायला लागले मराठी पिक्चरचे. आणि आई वडिलांशी किंवा एकूण नातेवाईकांशी डिस्कस जेव्हा केलं त्या सगळे थोडेसे असे संभ्रमात होते की बापरे आता मुलगी आपल्या हातून जाणार. पण तसं काही झालं नाही. मी त्यांना तसं कॉन्फिडन्स दिला, विश्वास दिला की मी माझं एज्युकेशनही तितक्याच जोरात चालू ठेवणार आहे. आणि त्याप्रमाणे मी जेव्हा एक्झाम्स असायचे तेव्हा 2 महिने आधी सुट्टी घ्यायचे, अजिबात काही काम करायचे नाही, फक्त अभ्यास करायचे. करत करत मी बीकॉम ग्रॅज्युएट झाले. आणि त्याच दरम्यान मोरूची मावशी तुम्ही केली? मोरूची मावशी हे नाटकही केलं होतं तेव्हा. तर अशा रीतीने माझं एक ग्राफ करत करत मी मराठीचे ऑलरेडी जेव्हा मी बीकॉम झाले तोपर्यंत 20 पिक्चर केले होते. बापरे बापरे. आणि म्हणजे खरं तर हा एक आदर्श आहे की त्याच दरम्यान तुम्ही इतकं छान यशस्वी करिअर घडवत असताना तुम्ही अभ्यासही तेवढ्याच प्रामाणिकपणे आणि सुट्टी घेऊन खूप छान अभ्यास करत होते. तुम्ही बनवा बनवी अशी बनवा बनवी सारखे पिक्चरही मी सोडले तेव्हा. म्हणजे जसे चांगले चांगले ऑफर्स येतात ते मार्च एप्रिल मध्ये जेव्हा सुरू होत होते तेव्हा मी म्हणायचे नाही बाबा माझी परीक्षा एप्रिलमध्ये, मी फेब्रुवारी मार्च मध्ये काही करू शकत नाही. मॅम दुर्गा झाली गौरी आणि महाराष्ट्राची लोकधारा हे एक जसं आपण म्हणतो की मराठी याची एक ओळख आहे. दुर्गा झाली गौरीमध्ये एखादा रोल किंवा त्याची एखादी आठवण? दुर्गा झाली गौरीमध्ये बरेचसे कॅरेक्टर्स करायला मिळायचे. कारण 75 मुलांचं ते बालनाट्य होतं, नृत्य नाटिका होती. तर त्यात कधी विदूषक, कधी राणी, कधी गवळण, कधी कोळीण असे वेगवेगळे विविध रोल्स करायला मिळायचे. आणि आम्हाला असं ट्रेनिंगच दिलं होतं की तुम्ही A to Z जितके कॅरेक्टर्स आहेत त्याचे सगळ्यांचा तुम्हाला डान्स आला पाहिजे. म्हणजे एकाच वेळेला एवढ्या सगळ्या भूमिकांचा अभ्यास तुमचा झालेला होता? हा झालेला होता. त्यामुळे ही आजारी पडली, बरं बाबा किशोरी ये तू हा रोल करायचा आज. म्हणजे असं म्हणजे तुमचं ट्रेनिंग म्हणजे जे शिक्षण होतं ते खूप तुमचा स्ट्रॉंग बेस तिथेच तयार झाला होता. आपल्याला मंगेश कोरेकर प्रश्न विचारतात नाशिकहून. मंगेश. हॅलो. हा मंगेश. हा मला असं विचारायचं होतं किशोरीताईंना की मागं ते एकदा हिंदी पिक्चर मध्ये विरार म्हणून चमकल्या, तर आता परत ते आपल्याला हिंदी पिक्चर मध्ये त्यांना बघता येईल का? नवीन एखाद्या येणार पिक्चर? मी आता 2 नवीन चित्रपट करतेय, ऍक्टिंग करते त्याच्यामध्ये. एक आहे नाना पाटेकरांबरोबर एक आहे चित्रपट, त्याचं नाव शागिर्द आहे. आणि एक मुकेश भट्टचा पिक्चर करतेय, त्याचं नाव तुम मिले आहे. असे 2 हिंदी चित्रपट मी करते सध्या. आणि बाकी मी म्हटलं तसं माझं होम प्रोडक्शन आहे मालिक 1, त्याच्यात जॅकी श्रॉफ साईबाबांची भूमिका करतायत. तर तो चित्रपट मात्र तुम्ही नक्की पहा, कारण त्याचं म्युझिकही खूप छान आहे. अनुप जलोटांनी म्युझिक दिलंय. खूप चांगले चांगले सिंगर्स आहेत त्याच्यामध्ये, जगजीत सिंग, पंकज उधास सारखे वगैरे सगळ्यांनी गायलंय. तर साईबाबांच्या फिलॉसॉफीज वरती हा चित्रपट आम्ही बनवलाय. म्हणजे मॅम जसं बघितलं की दुर्गा झाली गौरी आणि महाराष्ट्राची लोकधारापासून आता एक निर्मातीच्या स्वरूपात आम्ही तुम्हाला बघतो आहोत. या सगळ्या प्रवासाबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आम्ही देतो. पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि किशोरीताईंशी बोलताना एकच जाणवलं की पॉझिटिव्ह अप्रोच कोणता, एक सकारात्मक दृष्टिकोन आणि इच्छाशक्ती जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या क्षेत्रात दोन्ही, जसं आपण म्हणतो दोन्ही दगडांवर पाय ठेवून तुम्ही दोन्ही करिअर यशस्वी करू शकता.